पाहायला मिळतील. पहिला चेंडू पॉवर प्लेचा अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेचून काढलाय. चेंडू मात्र तिथे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जयेश सुर्वे तयार झालेत. समोर फलंदाज आपण पाहतोय राकेश आला. कोट्टापचा चेंडू फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला आपण पाहतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. निघून चाललाय. सीमा रेषे पार फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार राकेश शिंदकरच्या बॅट मधून. क्वालिटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शोधलाय. लॉंग ऑफला एक फिल्डर सज्ज आहे. मिड विकेट आणि लॉंघॉनच्या मध्ये बरोबर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शोधलाय. टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र 4 धावांसाठी धाडलाय. इथे मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लेग साईडला कडवला. मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? हा मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि फलंदाजाला तिथे मात्र थांबवून ठेवलंय. सुनील याला. सुनीलकडे जर पाहिलं तर आक्रमक फटकेबाजी त्यांच्याकडे देखील आहे. लांब लांब षटकार देखील मारण्यामध्ये माहिर आहेत. परंतु आज या विकेटवरती कशा पद्धतीची फलंदाजी करणार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि कॅच पकडली जाते. कॅरी केली जाते आणि फलंदाज मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय 6 या अंकावरती असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 6 झाली आहे. पंचांना तेवढं पाणी पुरवा की सकाळपासून पाणी नाही दिलं म्हणतात. पाणी नाही म्हणतोय तो. आता फोन आलेला पहिला बॉल 1, दुसरा बॉल 4, तिसरा बॉल 1, नंतर डॉट. किती बॉल झाले? बॉल किती झाले? बॉल किती बाकी झाले? एक ना, एक बाकी ना. एक चेंडू शिल्लक आहे. एक षटक संपल्यानंतर अतिथी देवभव आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही सन्मान घेणार आहोत. अर्थातच इथे मात्र चांगला चेंडू. इथे मात्र कट केलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि एक षटक कंप्लीट झालं. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या अंकावरती. इथे आपण सन्माननीय अतिथी देवभव कोणाच्या हस्ते करायचं या ठिकाणी JMDC संघाचे संघनायक पांडुरंग साळुंके यांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्माननीय आदरणीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई माननीय श्री संकेत नारायण ढोके साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद दादा. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली. आपलं खरंच खूप मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. आणि त्याचबरोबर अरुण दादा यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय अरुण दादांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आणि अशोक दादा यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय.
आपण देखील तो सन्मान स्वीकारायचा आहे. आज खऱ्या अर्थानं हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आपल्या परंपरेनुसार या ठिकाणी आपण आयोजक कमिटीच्या वतीनं शुभ सन्मान केला जातोय. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके अरुण दादा यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय व्यासपीठावरती आयोजक कमिटीच्या वतीनं. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची स्पर्धेची शोभा वाढवली तर असंच आपलं सहकार्य नेहमी आमच्या पाठीशी असू द्या हीच आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पंचाने दंडित केले गोलंदाजीच्या भोवऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू घोषित केलाय तिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण सुर्वे. धावसंख्या झाली आहे आताच्या धावा ना काढल्या किती आता सर आताच्या धावा किती आहेत? नो बॉलवरती किती धावा आल्यात आताच्या? नोला एक पण नाही आले ना, फक्त नोची आणि पॅनल्टी. ओके 4 धावा नो प्लस 3 पॅनल्टीच्या 4 धावा ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या झाली आहे 14 धावा. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अलोडी टीम कडून. एक गोलंदाज प्रवीण याला मात्र दंडित करताना आपल्याला सूर्यकांत अडवसर पाहायला मिळत आहेत. पहा या स्पर्धेमध्ये एक शिस्तबद्ध पंच आपल्याला लाभलेत आणि कोणत्याही गोलंदाजी गय केली जाणार नाहीये. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. काय घडतंय? चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडला जातोय आणि राकेशला मात्र या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि ताकद देखील कमी पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाज बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा हादरा टीम बामनोली संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. काय पहिल्या ओव्हरला किती होते? 6 होते ना. पहिल्या ओव्हरला 6 होते आणि आता 13 झाले. हां पहिल्या ओव्हरला 6 होते नंतर 2 काढले. नाही पहिल्या ओव्हरला आहे ना. हां 7 रन होते पहिल्या ओव्हरला. मी तुम्हाला सांगतो पण पहिल्या बॉलला एक, दुसऱ्या बॉलवर 4, तिसऱ्या बॉलला 1, नंतर 0 कॅच आउट आणि 1 रन. ओमकार आहे का? ओमकार आहे का? विकास आलाय फलंदाजीसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल बॅक टू बॅक लगातार दुसरा टिपला जातोय. फलंदाज बाद माघार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कॅच. गोलंदाजीचं कौतुक केले जाईल ओमकार याचं. ज्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज पाहतोय. एका दिशेला आपण पाहतोय पडसड पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय धरपकड चालू आहे. अलवडी टीम कडून प्रत्येक फलंदाजाला धरपकड करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. पकडलं जातंय झेल आणि फलंदाजा खेळ देखील संपला जातोय. अकोट टप्प्याचा चेंडू लेग साइडला फरकाव दिला. 1 बाउंड चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धाब्यांसाठी आल्या आल्या स्वागत केलंय. मनामध्ये संकल्प पक्का. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हुकमी एक्का. आज अलवडे टीम कडून आपल्याला एक महत्वाचा चौकार पाहायला मिळतोय.
2 षटक झाले टाकलेले. तिसऱ्याला नो भेटला तो. 2 षटके या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 18. 2 षटक संपलेत. त्यानंतर आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विकास सुर्वे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला कडवलाय. चेंडू निघून चाललाय. तिथे मात्र धावा किती मिळतील पंच काय सांगता ज्याच्याकडे लक्ष आमचं असेल. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये धावांची पराकृष्ट परिश्रम घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज जर पाहिलं ना तर योगेश काळ्या पडद्याच्या तिकडं एक आहे. लक्ष द्या इकडे लक्ष द्या. तिकडे गेला तिकडे. 1 मिनिट थांबायचंय थोडा. पंचांचा काय निर्णय येतोय तिथे मात्र काय धावा असतील किती धावा असतील हे पाहावं लागेल. आयोजक कमिटी थोडंसं लक्ष द्या. ज्या ठिकाणी चेंडू गेलाय किती धावा आहेत. संजय साळुंके. संजय तिथे चौकार आहे काय त्या ह्याच्या आतमध्ये चौकार आहे का दाखव ना मला. भिंतीला लागून गेला तर चौकार. चौकार आहे ना. भिंतीला चेक केलं जाते. इथे मात्र आपण पाहतोय थोडंसं चेक करतोय. यूट्यूबवरती आम्ही पाहतोय. त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवला जाईल. कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते. एकच बॉल झालाय तिसऱ्या षटकातला. या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील. 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चार धावा आपण धावपालकावरती ऍड करूया. धावसंख्या झाली आहे 22 धावा. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू या ठिकाणी समोरच्या दिशेला चालला. 1 धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. विकास मात्र चांगली कामगिरी करतोय. त्याच्या समोर अगेन्स्ट जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहिलं तर योगेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आकाश मात्र या ठिकाणी आपण नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रा हाताळत असताना आपण विकासला पाहतोय. विकासला इथे मात्र चांगली फलंदाजी गोलंदाजी करायची. त्याच्या समोर अगेन्स्ट आपण पाहतोय आकाशला पाहतोय.
आता मात्र चांगला फटका आहे समोरच्या दिशेला खेळून काढलाय तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे आणि षटक क्रमांक आपण पाहिला तर चांगलं टाकत असताना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय आणि इथे मात्र परतीच्या दिशेलाच हवं लागेल. फलंदाज माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तुतुमय झालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये तिथे मात्र थोडंसं नियंत्रण चुकलं आणि तिथे फलंदाज मात्र माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये युवराज दाखल झालाय. चांगला फटका ऑफ साइडला पंच केलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी करत नाहीयेत तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव मात्र पूर्ण करतायत आणि षटक क्रमांक आपण तिसरं पाहतोय विकासच्या माध्यमातून हाताळलं जातंय आणि तिथे मात्र धावा आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावा झाल्या त्या 24 धावा. युवराज आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे पॉइंटच्या डोक्यावर स्पंच केलाय चेंडू तिथे निघून चाललाय डिक्लर झोन मध्ये. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 25 धावा आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या अगदी 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक अंतिम षटक गोलंदाजी टाकण्यासाठी आपण पाहू शकाल. अलवटी टीम कडून हे षटक आपण पाहिलं तर निलेश पवार यांच्या खांद्यावरती सोपवलंय. योगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. अकोटाप्याचा चेंडू चांगला फटका आहे समोरच्या दिशेला खेळला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सपाट्याने पूर्ण केली आहे. योगेश मात्र एकाएकी झुंज लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश माघारी परतला सुनील माघारी परतला विकास माघारी परतला त्यानंतर योगेश चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. धावफलक सातत्यपूर्ण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु इथे मात्र आपण त्यांच्या साथीला युवराजला पाहू शकाल. या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर आले पाठीमागचा दरवाजा उघडा केला चोर आतमध्ये शिरला चोरी करून माघारी परतला. बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. युवराज आउट झाला आणि या ठिकाणी फलंदाज आपण जर पाहिलं तर बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालाय. सूरज शिनकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यांच्या साथीला योगेश चांगली कामगिरी करतोय. योगेश सांगतोय मला एक धाव काढून स्ट्राईक वरती येऊ दे. तसं घडेल का मैदानाच्या आतमध्ये हे दाखवून द्यावं लागेल. सूरज देखील कित्येक वेळा आपण पाहतो चांगला खेळ त्यांच्याकडे देखील आहे. चांगले फटके देखील त्यांच्या भात्यामध्ये आहेत. आज गरज आहे एखादा मोठा फटका. टीमसाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र थांबवलंय. मनामध्ये अगदी ठरवून आला होता 1 स्टेप पुढे आले त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर थांबवलं गेले त्या ठिकाणी देखील म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला जी गरज आहे स्ट्राईकवरती जाण्यासाठी तिथे मात्र रोखून ठेवलंय. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पवार आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला चेंडू होता ऑफ साईडला अगदी प्लेस केलंय तिथे एक धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या एका धावेबरोबर धावफलक पाहता पाहता निघून चाललंय पुढे हळूहळू निघून चाललंय. सत्तावीस धावा. इथे मात्र लेग साईडला मारलेला चेंडू एक धाव मात्र केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न किती धावा असतील तिथे मात्र आपण पाहतोय. बघता बघता एकेरी धाव दुहेरी धाव पूर्ण झाली आहे. तिसरी धाव होईल का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय परंतु इथे मात्र तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चौथी धाव देखील पूर्ण होईल याच्यामध्ये शंका नाहीये. एक चुकी तुम्हाला
क्रिकेटमध्ये किती महागडी ठरू शकते हे आपण मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहतोय. ज्या ठिकाणी फक्त 2च धावा होत्या त्या ठिकाणी चोरट्या 2 धावा घेतल्या गेल्या. धावफलक झपाट्याने पुढे गेला. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना धावसंख्या चालली आहे 31, 31 धावा. धावा झाल्यात. या षटकातले अजूनही चेंडू काही शिल्लक असतील. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 देखील कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावा करायच्या त्या मात्र 24 चेंडू आणि 32 धावा करायच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी आलवडी टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीमने अगदी चांगला खेळ आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय ज्या योगेशने थोडासा प्रयत्न केला मात्र मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला नाहीये जरूर, परंतु हरकत नाहीये. ज्या 31 धावा आहेत त्या तुम्हाला वाचवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी तुमच्याकडे देखील आपण गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांनी चांगली टाकली तर नक्कीच तुमच्या देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आलवडी टीमचा जर विचार केला त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे, परंतु फलंदाजी करत असताना आपण पाहतोय की फलंदाज ज्या पद्धतीची फलंदाजी करतील आणि 31 धावांचं टार्गेट आहे, 32 धावांचं टार्गेट आहे ते पूर्ण करतील का हे पाहण्यासाठी जाऊयात. अर्थातच या मायक्रोफोनवरती आवाज आपल्याला ज्या सकाळच्या सत्रापासून अगदी आपल्या कानामध्ये घोंगवताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आमचे साथी समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. उमेश सावंत सरांचा या मॅचच्या कहाणी आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकायला भेटेल. धन्यवाद. हॅलो, चला आपण खरं तर चला आपण नेक्स्ट मॅचचा खरं तर टॉस करत आहोत. अंधारी आणि धावली. चला अंधारी आणि धावली आणि आपण टॉस करत आहोत. खरं तर खूप चांगला मॅच खरं तर रंगतोय समोरच्या दिशेने आणि अंधारी आणि धावली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण अवेलेबल असाल तर प्लीज या, कारण नेक्स्ट मॅच आपली आहे. चला आपण टॉस करीत आहोत. सचिन दादा या. सचिन दादा सालुंके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अंधारी आणि धावली या दोन संघाच्या दरम्यान टॉस होतोय. चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. तर खरं तर कालच्या दिवसापासून श्री जननी मानाई देवई क्रिकेट क्लब सेमडी आयोजित पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत असोसिएशन चषक 2024 अंधारी आणि धावली या दोन संघाच्या दरम्यान आणि टॉस करतील हे आपण सचिन दादा यायचं आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावा जमवायच्या आहेत खरं तर मैदानामध्ये आणि दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस करतोय. हेड इज कॉल. टॉस जिंकलाय धावली टीम संघाने. चला धावली टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम अंधारी संघाला. हा नेक्स्ट मॅच असणार आहे आपल्या भेटीला. तेहतीस धावाचं खरं तर आपण मॅच पाहत आहोत. 33 धावा जमवायच्या आहेत. मॅच कडे आपण जातोय पुन्हा एकदा. खरं तर A1 क्वालिटीची स्पर्धा आपण पाहत आहोत आणि चालेल सुरू. तेहतीस धावा जमवायच्या आहेत. मॅचला होती सुरुवात. आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये शत्रू आपण पाहू शकाल आणि
ऑलरेडी टीम्सला बनवायचे आहेत. त्या 33 पहिला बॉल विकासचा पहिल्या बॉलवरती पंच केलाय, पॉईंटच्या डोक्याच्या वर फटका खेळलाय. एक धाव तर नक्कीच आणि दुसऱ्या धावेचं माणस दाखवलं गेलंय आणि बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट तुम्ही पाहिलाय आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. 33 धावांचं छोटंसं लक्ष आहे आणि हे जर लक्ष तर बामनोली टीम्सला थांबवायचं आहे तर चूक टप्प्याची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण होणं खूप महत्वाचं आहे. 3 धावा पहिल्याच बॉलवरती. विकासला आपण पाहू शकाल चांगला बॉल डिलिव्हर झालाय परंतु व्हाईट बॉलचा कॉल आलाय. पंचांचा अतिरिक्त धाव तिथे ऍड केली जाते आणि बघता बघता टीमची टोटल झाली ती एकूण 4 धावा. मी कॉमेंट्री करतोय फक्त तुम्हाला लगेच फोन करतो. तुम्हाला एक इनिंग्स करू द्या लगेच फोन करतो. तर जाऊया मॅचकडे. ओहो इथे बॅक टू द बॉलर परंतु शॉट फाईन लेगला बॉल जात होता परंतु चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. विकास खरं तर पहिला षटक वेगवान गोलंदाज आहे शत्रू आणि खरं तर नियंत्रण गोलंदाजी आपण पाहतोय परंतु धावा रोखणं देखील तितकंच महत्वाचे. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत. खेळ रमला गेलाय. लो स्कोरचा मॅच आहे. चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल, प्रत्येकाला शत्रू बेस्ट द्यावा लागेल मॅच मध्ये. जेव्हा तुमचा लो स्कोरचा मॅच असतो तेव्हा तुमचा ग्रेस म्हणजे तुमचा बेस्ट क्वालिटी हा परफॉर्मन्स दाखवावा लागतो. बॉलर तयार होतोय. ओहो सुरेख फटका बॉल चाला इथे सीमारेषेच्या पलीकडे. या बल्लेबाज है मस्ती में गेंद हस्ती हस्ती बस्ती में चरण. बॅटिंग स्पीड महत्वाचा असतो. और पिच बॉल होता आणि बॅटर आपण पाहतोय आनंद पवारच्या पॅट मधनं हा मोठा धमाका मोठा ब्लास्ट. टीमची टोटल झाली ती एकूण 11 धावा. 33चं समीकरण आहे आणि पॅट चांगली बोलते. आनंदची बॅट चांगली बोलते. आता प्रश्न पडले जातील विकासला. शॉर्ट बॉल पुल केलाय सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल होईल 7 धावेंसाठी. गोल 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 बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. काय आनंद पवारची पॉवर सोनार की एक लोहार की और ये सिक्सर आनंद पवार की पॉवरफुल बॅटिंग. या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आनंद पवार आणखीन एक 3 बॉल मध्ये 3 धमाक्याने आजच्या या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक लगावली है. आनंद पवार काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा कि इतिहास बन जाए. शिला जवान होती है मुन्नी बदनाम होती है. शिला जवान होती है मुन्नी बदनाम होती है. शालू ठुमका लगाती है और इस ठुमके से दुनिया बिगाड़ सकती है. तो भाई आनंद पवार ये पावरफुल बैटर 3 गेंदों में 3 छक्के क्यों नहीं लगा सकते. 500 रुपये का इनाम. कौन है ये? राजेंद्र सुर्वे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश आलेला आहे आनंद पवारसाठी. चौथा देखील उडवण्याचा प्रयत्न केला होता. फणी फलंदाज बाद झालाय. ईट का जवाब पत्थर से काही हरकत नाहीये परंतु धाबा खरं तर शत्रू बॅट मधनं धाबा आल्यात. 18 धाबा टोटल आल्या आणि त्याच्या मागे अगोदर 3 धाबा आल्या होत्या म्हणजे एकट्याने धावा जमवल्या गेल्या. एक वाईट आलाय. टीमची टोटल 23 धाबा झालेल्या आहेत. लक्ष आनंद पवार संदीप दादा सिनकर उनके टीम का पैसा अपने टीम में. न चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कॅश. कॅश आली जमा झाली. आनंद पवार जेव्हा मॅच संपेल तेव्हा 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. विकास सारख्या बॉलरला एक स्ट्राईक बॉलर होता खरं तर लीड करत होता आपल्या टीमसाठी आणि त्याच्यावरती प्रहार चढवलेत आनंद परंतु त्याला देखील माघारी पाठवलंय. एक बॉल वेगळा टाकला थोडंसं वंचित ठेवला पटक्याच्या मध्ये. विषय काय झाला त्याला मोहर आवरता आला नाहीये. आनंद यावेळेस फुल टॉस बॉल. फुल टॉसला माफी नाहीये. हा मेजवानी होता. लॉलीपॉप बॉल होता आणि लॉलीपॉप बॉलला केलं चिकन चिल्ली मध्ये कन्वर्ट.
बॉल सीमा पार 6 धावांसाठी प्रथम बॅटर आहे षटकार. मॅच फिनिश होत आलाय. चांगली बॅटिंग आपण पाहताय. टीम आडवल्या टीमचा काय बेस्ट राहिलाय, परफॉर्मन्स चांगला राहिलाय. बॉलर योगेश यांच्यावरती आक्रमण केलंय. टीमची टोटल 29 धाबा स्कोर गार्ड वरती. बॉलर तयार. नो बॉलचा कॉल आलाय. आमच्या ऑफिशियल परचं सूर्यकांत जडाव सर सांगतायत की हा बॉल नो बॉल आणि कदाचित ही मॅच देखील यस धाबा हव्यात. आज बरेचसे गोलंदाज बाहेर काढले. कारण का सूर्यकांत अडाव सर आहेत. अगदी बघ आमचे नरेश मामा बोहीर सर आहेत. त्याचबरोबर बंटीजी कांबळे सर आपण पाहतोय. आणि खरं तर आत्ताच्या धाबा आल्यात त्या 5 धाबा. ओहो फटका सुरू काय डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. परत बॉल निघून चाललाय. 4 धावेंसाठी पम 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 पम. आणि हा मॅच देखील फिनिश झालाय. चला आनंदजी यायचंय. आनंद घ्या, आनंद द्या आणि आनंदामध्ये सामील व्हा. संदीप दादा सिंदकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आणि हा मॅच अगदी लवकर संपला गेलाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार आपण देत आहोत. मी सागर दादा शिंदे यांना विनंती करतोय की विद्यमान मॅचची खरं तर आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी आणि त्याचबरोबर हा 500 रुपयाचा धनादेश आपण आपल्या शुभ हस्ते आपण देत आहोत. चांगला खेळ केलाय. आनंद ज्यांनी यायचं आहे आनंद दादा या. आपण खरोखरच प्रथम बॅटिंग केली 3 बॉलमध्ये. खरं तर आज आपण 2 दिवस स्पर्धा पाहत आहोत आणि आजच्या दिवसामध्ये जर हॅट्रिक कोणी ठोकले असेल तर ते नाव आहे आनंद. चांगला खेळ केला आनंद. खरं तर आपण सकाळपासून म्हणजे कालच्या दिवसापासून फर्स्ट हॅट्रिक आपण लगावलीत. ज्या वेळेस आपण पाहिलं विकास सिंदकर. खरं तर विकास सिंदकर माझे खूप जवळचे मित्र आहेत. परंतु तो पहिलं षटक होतं. पहिला बॉलर म्हणजे तेच त्याला बॉलर असतो, चांगला बॉलर असतो. आणि मॅन ऑफ द मॅच देखील आनंद पवारच आहे. आणि 3 बॉलमध्ये पहिली हॅट्रिक आपण ठोकले गेलेत. कारण का या असोसिएशनच्या कालपासून आम्ही पाहतोय असोसिएशन चषक आपण पाहतोय पहिली हॅट्रिक ठोकली. मॅन ऑफ द मॅच मिळते. संघासाठी तुम्ही एक खरं तर एक संदेश दिलाय. हो मी करू शकतो, मी लढू शकतो आणि मला लढायचं आहे. कसं वाटतंय? खूप वर्षापासून बॅट ॲक्च्युली टीम आमची एकत्र टीम असल्यामुळे कसं बॅकवर्डला मी खेळत होतो. नवीन यंग प्लेअरला चान्स असायचा. पण आता सध्या